नमस्कार. आजच्या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट जे महालक्ष्मी स्टेशनच्या अगदी जवळ आहे आणि तिथे उत्कृष्ट पदार्थ मिळतात. साऊथ इंडियन रेग्युलर पदार्थ आणि थाळी पण यांची फेमस आहे. हे मला सजेस्ट केलेलं आहे दहिसरला राहणारे प्रवीण लांबणे यांनी. असंच आम्हाला सगळे सबस्क्रायबर नवीन नवीन ठिकाणं रेकमेंड करत असतात. त्यामुळे तुमच्याही माहितीत जर चांगलं एखादं ठिकाण असेल तर तुम्ही आम्हाला अवश्य कमेंट्समध्ये कळवा. सुरुवात करूया आजच्या भागाला. श्रीराम हॉटेल महालक्ष्मी. महालक्ष्मीच्या श्रीराम हॉटेलमध्ये मी आता आलेलो आहे. इथे मेनू कार्डवर बरेच पदार्थ आहेत आणि हे खूप प्रख्यात आहे. इथे सकाळी तुम्ही आलात तर खूपच गर्दी असते. मी अशा वेळी आलोय की यांच्या अजून जी थाळी असते ती सुरू व्हायला वेळ आहे. ती साधारण 11:30 पावणे 12 वाजता सुरू होते, पण ती पण मला खायची आहे. त्यामुळे मी आत्ता इथे मसाला डोसा आणि मेदूवडा सांबार असे 2 आयटम मागवलेले आहेत. त्याची टेस्ट कशी मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर ते झाल्यानंतर थाळी यांची जी मिनी थाळी येते त्याबद्दलची माहिती देते. पण एकंदरीत या हॉटेलला गर्दी मात्र खूप असते. हा मसाला डोसा मागवलाय मी. याची टेस्ट घेऊन तुम्हाला सांगतो मी. चटणी चांगली आहे, सांबार पण घट्ट आहे आणि चांगलं आहे. भाजी खूप सुंदर आहे. मसाला डोसा मला जरा जास्तच कडक वाटला, त्यामुळे त्याचे तुकडे पडत आहेत, पण टेस्ट वाईज इट्स गुड. मी मैसूर डोसा मागवलाय आणि फार छान आहे. आम्ही रेग्युलरली येतात वीकेंड मध्ये आणि असंच टाइमपास साठी. हा माझा मित्र आहे. मसाला डोशाचा माझा अनुभव चांगला होता. आता हा मेदूवडा कसा आहे सांगतो मला. मेदूवडा सांबार. मेदूवडा साईज न मोठा आहे बघा, चांगला आहे एकदम. काही ठिकाणी असं असतं मेदूवडा चमच्यानी नीट उठत देखील नाही. हा चांगला आहे, टेस्टला चांगला आहे. डोसा आणि मेदूवडा. मला नंतर जी थाळी खायची ती थाळी आल्यानंतर त्या थाळीबद्दलची माहिती मी तुम्हाला देतो. श्रीराम हॉटेलला मी दररोज येतो आणि थाळी खूपच चांगली आहे. तर तुम्ही या आणि व्हेरी रिझनेबल प्राइस. ही यांची मिनी थाळी मी मागवलेली आहे. याच्यात त्यांचे ऑप्शन असतात पुरी, रोटी किंवा चपाती. पण रोटी गार झाल्यावर चांगली नाही लागत म्हणून ही पुरी मागवली. पुऱ्या मोठ्या आहेत आणि त्याच्याबरोबर त्यांनी आज ही मिक्स भाजी दिलेली आहे. छोले दिले, छोले मसाला, आमटी, बरोबर कांदा, लिंबू आणि लोणचं. या व्यतिरिक्त एक पापड आणि ताक आणि त्याच्याबरोबर राईस. तर ही सगळी थाळी 140 रुपये. आता याची टेस्ट घेऊन सांगतो कसं येते. मीठ भाजी चांगली आहे, घट्ट ग्रेव्ही आहे आणि तिखट वगैरे नाही चवीला. पुऱ्या चांगल्या आहेत. छोले छोले पण छान आहेत, शिजलेले आहेत व्यवस्थित. मी आमटी कशी सांगतो. आमटी पण चांगली आहे, बरोबर ताक आणि पापड. त्याच्यानंतर जो राईस येतो तो राईस ही 140 रुपये किमती आहे. मानाने खूपच सफिशियंट आहे, टेस्टी आहे. तुम्ही इथे नुसती थाळी खाल्ली तरी चालू शकेल. पण त्याच्यानंतर यांच्याकडे स्वीट आयटम पण आहेत. जेवण झाल्यावर एखाद दुसरा स्वीट आयटम मी मागवतो.
स्वीट डिश म्हणून मी हा एक रसगुल्ला मागवलाय. रसगुल्ला चांगला आहे. यांच्याकडच्या मिठाया खूप प्रख्यात आहेत. जेव्हा तुम्ही या रेस्टॉरंटमध्ये आत शिरता तुम्हाला शोकेसमध्ये खूप वेगळ्या प्रकारच्या मिठाई दिसतात. तर हे मिठाई करता देखील फेमस आहे. मला इथलं एकंदरीत पदार्थांची चव आवडलेली आहे. हे खूप पॉप्युलर ठिकाण आहे. इथे सदैव गर्दी होती. लोक म्हणजे कंटिन्युअसली येत जात होते. तुम्हाला जर ही फिल्म आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, फिल्मला लाईक करा आणि असेच वेगवेगळ्या व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या हेमंत जी या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.